सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यावं की नाही प्यावं हा एक मोठा विषय झालेला आहे. आणि बरेचसे असे पेशंट येतात की जे वर्षानुवर्ष असं गरम पाणी पित असतात. गरम पाणी किंवा साधं पाणी सुद्धा, त्याच्यात सुद्धा परत व्हरायटी असतात की गरम पाण्यात लिंबू घालून पिणारे वेगळे, नुसतं पाणी पिणारे वेगळे, मग पाण्यात जिरे धने घालून पिणारे वेगळे, असे बरेचसे वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण हे सकाळचं पाणी पित असतो. मग कुणी 1 ग्लास, कुणी 2-2.5 ग्लास, 1 लिटर पाणी पिणारे सकाळी, असे बऱ्याच प्रकारचे हे येत असत माझ्याकडे. आणि बऱ्याचदा त्यांना मला हे सांगावं लागतं की सकाळी उठल्या उठल्या इतक्या जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका. 3 महत्वाचे शब्द आहेत: अनावश्यक म्हणजे गरज नसताना, रिकाम्या पोटी, आणि अतिरिक्त प्रमाणात ज्या वेळेला तुम्ही पाणी पिता तर त्यावेळेला तुमचा अग्नी हा मंद होत असतो. आपलं शरीर काही फ्लश सिस्टीम नाही की तुम्ही सकाळी वरून पाणी पिलं की लगेच सगळं शरीर तुमचं डिटॉक्स होणार, मग ते सगळं स्वच्छ करत सगळं पाणी बाहेर जाणार, असं नाही होत. ते पाणी सुद्धा पोटातच जातं, तिथे पचवावं लागतं, तिथून पुढे किडनीमध्ये जातं, तिथे फिल्टर करावं लागतं, मग ते पाणी शरीराच्या बाहेर जातं. बरं, शरीराला जर इतक्या पाण्याची गरज असेल तर शरीर तुम्हाला इंडिकेशन देतं, तुम्हाला तहान लागते की शरीरामध्ये कोरडेपणा वाढलाय, उष्णता वाढलीये आणि पाण्याची गरज आहे आता थंडावा येण्यासाठी. तर त्यावेळेला तिथे पाण्याची गरज असते आणि तुम्हाला तहान लागते, मग तुम्ही पाणी पिलं तर ते पाणी छान व्यवस्थित पचतं, शरीराला त्याचा उपयोग होतो. पण शरीराला गरज नाहीये, तुम्हाला तहानही लागलेली नाहीये, अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही अतिरिक्त प्रमाणात पाणी शरीरामध्ये टाकता तर त्यावेळेला त्या पाण्याचा त्रास होतो, शरीरावरती अतिरिक्त भार वाढतो त्या पाण्यामुळे, आणि त्यातून वेगवेगळे व्याधी सुद्धा निर्माण होऊ शकतात. बरेचदा असे रुग्ण असतात की ज्यांच्या पायावरती सूज येत आहे, किंवा ॲलर्जी रायनायटिसचे जे पेशंट असतात ना, त्यावेळेला बऱ्याचदा ही हिस्ट्री सापडते की ते खूप वर्ष झालं सकाळी उठल्या उठल्या खूप पाणी पित आहेत. बरं, हे सकाळी उठलेलं पाणी हे आयुर्वेदानुसारच सांगितलेलं आहे असंही बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की हे आयुर्वेदातच तर सांगितलेलं आहे, मग तुम्ही नाही का म्हणता? तर आयुर्वेदामध्ये जिथे उषपान सांगितलेलं आहे तिथे तुम्हाला ब्राह्म मुहूर्तावरती उठायला सांगितलेलं आहे, जे की तुम्ही करत नाही. बट जरी तुम्ही उठलात तरी प्रमाण किती सांगितलेलं आहे की तुमची ओंजळ भरेल इतकं, म्हणजे एखादी वाटी पाणी तेही बसून तोंड लावून सिप बाय सिप प्यावं, एवढं साधं सोपं सांगितलेलं आहे. पण तुम्ही पिता 1 लिटर पाणी, मग त्या पाण्याचा अपायच होणार आहे, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता डिसिजन तुम्ही घ्यायचंय की हे सकाळचं पाणी तुम्ही प्यायचंय की नाही प्यायचंय, आणि मला तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं, ह्या मुद्द्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ते. तर माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल, किंवा हा मुद्दा चर्चा करण्यायोग्य आहे असा वाटला असेल तरी सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.